2022 सालीच त्याचं टेंडर संपलेलं आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत कोणती मुदतवाढ न घेता हे चालवण्यात येत होतं. आणि आज अचानक जेव्हा आपली लोक गेली त्यावेळेस अचानक काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन पैसे भरून घेतले आणि अशा प्रकारची पद्धत या महापालिकेत कधीच नव्हती. कारण जर का विविध प्रक्रिया राबवलेली नसेल तर मात्र महापालिका आयुक्तांच्या मान्यतेने 3 महिन्यासाठी 1 महिन्यासाठी आपण मुदत वाढवली आणि त्याचे पैसे भरले. अशी कुठली पद्धत अवलंबित न करता त्या ठेकेदाराला फेवर करण्यासाठी काही आपल्या अधिकाऱ्यांनी काम केलं. हे निदर्शनास आल्यानंतर आज मी माहिती घेतली असते स्थायी समितीवर नक्की काय झालं. तेव्हा महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीत निर्देश दिले तात्काळ तो सील करा आणि त्यात जे जे काय आक्षेपार्ह आले असेल ते त्याच्यावर कारवाई. काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांचं असं म्हणणं आहे की ते सील करण्यापेक्षा प्रशासनाने ते आपल्या ताब्यात घ्यावं आणि खरं तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळ्या नागरिकांना जलतरण तलावाची गरज असते, त्यामुळे ते सील करण्यापेक्षा प्रशासनाने ते आपल्या ताब्यात घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. माझी अत्यंत चांगली आहे. प्रशांत जगताप अत्यंत हुशार आहेत, परंतु त्यांनी तिथं कोणी एस्टॅब्लिशमेंट जावं आणि कोणी तिकीट खिडकीवर बसावं हे सुद्धा सांगावं आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो. ह्यालाच धरून अजून एक प्रश्न आहे की जर का एवढी थकबाकी बाकी होती आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट पण संपलं होतं, मग नक्की हे जलतरण तलाव कोणाच्या वर्धा असताना एवढ्या दिवस सुरू होतं याबाबत काय माहिती मिळाली? काही अशी माहिती मला मिळाली नाही. मला नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर या संदर्भातली मी माहिती घेतली आणि त्या तथ्य आढळल्यानंतर मी तात्काळ त्यावर कारवाईचे नाही. मला त्या कंपनीचं नाव नाही माहिती कोण आहे आणि काय. शहरभरातल्या जलतरण तलावांची काय संपूर्ण जलतरण तलावांचं ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी मी आज केलेली आहे. सगळ्याच जलतरण तलावात जर अशी स्थिती असेल ऐन उन्हाळ्यात तर या संदर्भात एक निश्चितपणे कडक धोरण महापालिका आयुक्तांनी घेण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आहे. आपण भविष्यात बघू काय. थँक्यू सर.